हॅलो, नमस्ते. कसं आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आज का नाही माझी मैत्रीण नैनाची गोष्ट सांगते. गोष्ट नव्हे, खरी घडलेली. मुलांचे हट्ट पुरवण्यासाठी आई वडील कसे भाड्याचे घरात येऊन राहायची वेळ आली आहे त्यांना, ह्याच्याबद्दल आज सांगणार आहे. नैनाचं लग्न झालं, चांगलं स्थळ मिळालं होतं. नवरा ACS कॉलेजमध्ये लेक्चरर होता. सगळे खुशीत होते. लग्न झाल्यानंतर 2 गुंडस मुलं झाली. त्यांचं नाव होतं महेश आणि उमेश. आणि दोघंही मोठी होत गेली. अभ्यासात चांगली होती दोन्ही मुलं. कोणाचाही दृष्ट लागावा तसं नैनाचा संसार होता. 2 मुलं, नवरा कॉलेजमध्ये अध्यापक. सगळं काही छान छान चाललेलं होतं. मुलं मोठी होत गेली. नैनाचे नवऱ्याला 1 वर्षासाठी ऑस्ट्रेलियामध्ये लेक्चरर म्हणून जायची संधी मिळाली. आता संधी सोडायची कशाला? फॉरेन रिटर्न म्हणून आपल्याला टायटल लागते की, म्हणून तो गेला. मुलांचं शिक्षण म्हणून नैनाला मनात असलं तरी जाता आलं नाही. त्यामुळे नैना इथेच राहिली. नवरा 1 वर्ष जाऊन आला. जाऊन आला ते सगळं छान झालं. जाऊन आला, परत त्याची नोकरी चालू झाली. सगळं चालू झालेलं होतं. नवऱ्याला रिसीव्ह करायला आणि सोडायला हे दोघंही मुंबईला गेले होते. तेव्हा महेशनं तर विमान बघून त्याचे मनात आलं होतं, मी विमानाचा पायलट होणार. मला व्हायचं आहे कमर्शियल पायलट. ठीक आहे, आता 12वीपर्यंत 12वीत म्हणून सायन्स घेतलं. त्याला वडील म्हणत होते, तुला मार्क नाही आहेत चांगले, त्यामुळे तू कॉमर्स घे. पण तो ऐकला नाही. का? त्याला कमर्शियल पायलट व्हायचं होतं म्हणून सायन्स लागणार होतं, म्हणून त्यानं सायन्स घेतलं. ओके, 50-55% तो 12वी सायन्स झाला. मग आता काय करायचं? सगळे म्हणाले BScला घे. का? म्हणजे त्याला काही मेडिकल इंजिनिअरिंगला जाण्यासारखे मार्क नव्हते. नाही, त्याचा एकच हट्ट, मला कमर्शियल पायलट व्हायचं आहे. मार्क तर एवढे कमी. मग नवरा बायकोने भारतात एकूण 32 ट्रेनिंग सेंटर्स आहेत पायलट बनवायचं. तिथे सगळे अर्ज घातले, पण त्याला कुठेही सीट मिळाली नाही. का? त्याचे मार्कच एवढे कमी होते. त्यामुळे कुठे त्याला पायलटचे प्रशिक्षणासाठी सीट मिळाली नाही. मग विचार झाला फॉरेनमध्ये जायचं. ऑस्ट्रेलियात कसा नवरा जाऊन आलेला होता, त्याचे 2-4 मित्र होते. त्यामुळे तिथे पायलट ट्रेनिंग सेंटर आहे हे कळलेलं होतं. मग तिथे सीट घ्यायचं हे चाललं होतं म्हणजे आईचं आणि मुलांचं. आणि त्याला पैसे लागणार होते 50 लाख रुपये. आता 50 लाख कुठून आणणार? कॉलेजमध्ये लेक्चरर असला तरी असं किती पगार असणार? एकत्र 4 मिळून राहत होते, त्याच्याशिवाय घर घेतलेलं होतं. मग कुठे असं काही तेवढ्या काही 50 लाखाचं बजेट काही नव्हतं त्यांच्याकडे. त्यामुळे आता काय करायचं? पण अशा वेळी आईची माया जरा आंधळी असते बघा. वडील जरा डोळसपणे विचार करतात, पण बायका आंधळेपणानं विचार करतात. ती म्हणायला लागली, एवढं काय पोराच हट्टापायी करूया की, उद्या तो पैसा मिळवायला लागल्यावर सगळं कर्ज फेडेल की. एवढं काय, त्याची एवढी इच्छा आहे, ते एवढं काय होते त्याला, करूया की आपण, त्याला पाठवूया की.
घरावर आपण कर्ज काढू ठरवलं. दोघंही गेले बँकेकडे. घरावरचं कर्ज काढणं निश्चित झालं. कर्ज काढलं गेलं आणि मुलाला ऑस्ट्रेलियाला पाठवलं. त्याचं तिथे प्रशिक्षण चालू झालं. पहिल्या वर्षी सगळं ठीक होतं, तो व्यवस्थित पास झाला होता. पण दुसऱ्या वर्षी काय झालं, तो परीक्षेत नापास झाला. त्यामुळे त्याला कमर्शियल पायलटचं लायसन्स काही मिळेना. परत बसायचं, परत हे करायचं म्हणजे परत पैसे लागणारच ना. आणि वडील आधीच मनाविरुद्ध पाठवलेलं होतं ते. तसं असताना आणि पैसे घालायला ते तयार नव्हते. त्याच्यानंतर दुसऱ्याचं शिक्षण चाललेलं होतं इंजिनिअरिंगचं. त्यामुळे परत काहीतरी करून त्यांना केला वाटते, कंप्लीट केला आणि तो तिथेच युरोपमध्ये कुठेतरी पायलट म्हणून काम करतो. आणि आपल्याला दिसतात तसे पायलट लोकांचे आता चांदीचे दिवस नाही आहेत, हे पण आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे कसं तरी तो त्याचं लिव्हिंग करतो. आणि वडिलांनी तरी त्याचं नाव घेणंसुद्धा बंद केलं. तो इंडियात यायचं बंद झालं, त्यांचे फोन बंद झाले, त्यांचे संबंध तुटले. असं वागायला लागले ते. आपल्याला एकच मुलगा आहे. इथे उमेशचं शिक्षण चालू होतं. त्याला पण चांगले कंपनीत नोकरी लागली. त्यांना आईवडिलांच्या इच्छा पूर्ण केल्या. आईवडील खुश होते, मुलाला चांगली नोकरी लागली, अमुक तमुक प्रत्येकाला वाटते ना. त्याला अमेरिकेत जायचं चान्स मिळाला. तो अमेरिकेत गेला. अमेरिकेत गेल्यावर काय झालं, तिथल्या गोऱ्या मुलीशी त्यानं लग्न केलं. आणि ती मुलगी काही इंडियात येऊन राहायला तयार नव्हती. एकदा येऊन गेले, पण तिला काय इथे काही बघितलं तरी डर्टी डर्टी डर्टीच म्हणत होती ती. तिला काही इथे सेटल होणं शक्य नव्हतं. म्हणताना दोघंही अमेरिकेला गेले आणि त्यांचा पण संबंध तुटत आला होता. इकडे कर्जाचे हप्ते भरणं कठीण होत गेलं. मग ते नैनाला आणि तिचे नवऱ्याला तर घर विकावं लागलं आणि भाड्याचे घरात राहायला आले. म्हणायला सगळं काही सुंदर आहे. 2 मुलगे, एक पायलट आहे, एक इंजिनियर आहे, एक युरोपमध्ये आहे, एक अमेरिकेत आहे. पण आईवडिलांना कोणी विचारत नाही, पैसे पाठवत नाहीत. त्यांच्यासाठी आईवडिलांनी एवढ्या खस्ता काढल्या, त्याची मुलांना जाणीव नाही. नवरा बायको मात्र खूप खूप खचलेत आणि ओपनली ते बोलू पण शकत नाहीत. कोणी विचारतं, जनरली विचारतात ना, मुलं काय करतात. असं नाही ना. म्हणते एक पायलट आहे युरोपमध्ये आणि एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे अमेरिकेत. लोक म्हणतात मग काय तुम्हाला आता चांदीच चांदी की, पैशाचा पाऊस पडत असेल. काय पाऊस पडतो हे तिला माहीत. त्याच्यामुळे हल्ली भाडी पण वाढलेली आहे. भाड्याचे घरात राहतात. तिचे मिस्टर पण रिटायर झालेले आहे. त्यामुळे पेन्शनमधनं भाडं द्यायचं आणि बाकीचं त्यांचं राहणीमान. म्हणताना असं काही फार उरत नाही. म्हणजे त्यांना स्वतःचं घर वगैरे घेणे एवढं काही बाजूला पडत नाही. म्हणजे काय मला म्हणायचं, दिसायला सगळं सुंदर आहे, पण ॲक्च्युअली आतलं त्यांना माहीत असते. हे बरेच लोकांचं असं घडत असते बरं का. आपल्याला बाहेरनं बघणाऱ्यांना वाटते हो काय मजा म्हणून, पण ॲक्च्युअली काही मजा नसते, सजा असते त्यांना. आता पोटची पोरं दोन्ही विचारत नाहीत, फोन करत नाहीत, काही संबंध नाही आहेत म्हटल्यावर त्या आईवडिलांना कसं वाटत असेल, विचार करा ना. म्हणजे सगळं असून सुद्धा कितीतरी लोक दुःखी बनतात. त्यामुळे मुलांना आपण संस्कार चांगले द्यायला पाहिजे. आणि हट्टीपणा म्हणजे
कुठले हट्ट पुरवायचे आणि कुठले पुरवायचे नाही हे आईवडिलांना कळायला पाहिजे. इथे कसं त्याचे हट्टापायी हे ना घर वीर सुद्धा विकून राहावं लागलं. अशी वेळ कोणावरही येऊ नये. त्यामुळे जरा डोळस पालकत्व ठेवूया आपण आणि डोळसपणे बघूया, म्हणजे सगळ्यांचंच भलं होईल. अच्छा, हॅव ए गुड डे.